मनसे संदर्भातली बातमी आहे। खरं तर व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापारी चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी बंदची हाक दिली आहे। व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत दुकानं बंद ठेवली आहेत आणि मोर्चाही काढलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय। निषेध रॅली काढत त्यांना निवेदन देण्यात येणार आहे। तर महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे। मनसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असंही आवाहन त्यांनी केलंय। मुंबईच्या मीरा रोडमध्ये महाराष्ट्र में मराठी तो बोलनी ही पड़ेगी। अगर मराठी नहीं आती है तो आपका ये एटीट्यूड नहीं चलेगा कि हम मराठी बोलेंगे नहीं। हम कोशिश करेंगे ऐसा वो एक बता सकते बोल सकते हैं। तो मेरे ख्याल से देखिए हमें किसी और लैंग्वेज का अपमान हमें करना नहीं है, लेकिन मराठी में अगर कोई महाराष्ट्र में कोई मराठी को डिसरिस्पेक्ट करता है तो बिल्कुल वहां पे हमारे कायदा हम लागू करेंगे, उनको कार्रवाई करेंगे। जो भी है जिन्होंने भी उनको मारपीट की है बिल्कुल उनको एक ही संदेश देंगे कि कायदा आप हाथ में मत लीजिए। जो भी कंसर्न पर्सन की आप कंप्लेंट फाइल कीजिए उसके अगेंस्ट कार्रवाई की जाएगी। तर दुसरीकडे मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला सुद्धा पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय। केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे। तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले आणि त्याला चोप देण्यासाठी मनसैनिक त्याच्या घरीही दाखल झाले। मात्र पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। केदार सोमणला त्यांनी ताब्यात घेतले। त्याने बाहेर यावं तो साहेबांविषयी बोलला की आम्हाला काय आमचं काय 10 केसेस टाका आम्हाला काय माहित नाही। पण कमी पण 20 वर्ष आलं सरचिटणीस आहे, त्यामुळे पण मला काय फरक पडतंय का त्याला आम्हाला बाहेर पडशील ना बाहेर ये। तू काय बोलला राजसाहेबांची त्याला बाहेर टाकवा माफी मागायला लावा। तुम्हाला काय राजसाहेबांविषयी बोललाय तो आता पडायचं बाहेर तर एकीकडे हिंदी सक्तीवरून राज्यात वाद रंगलाय तर दुसरीकडे आपण पाहतोय इंग्रजी भाषेवरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचाहेर दिलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय। मीही 95 पासून आहे। इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही। इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। नियम 22 प्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते, या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं। त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात यावी। तर मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावरती बैठक पार पडली। 5 जुलैच्या वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे आणि या बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडेही उपस्थित होते। तर मनसेचे सचिव सचिन मोरेंची आता एक लक्षवेधी पोस्ट समोर आलेली आहे। 2 लढवय्या भावांची गोष्ट पाहायला नक्की या असं आवाहन त्यांनी केलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय आणि याच व्हिडिओतून मनसेचा कार्यकर्त्यांना संदेश पाहायला मिळतोय।
दरम्यान याच टीझरवरून विरोधकांनी आता निशाणा साधायलाही सुरुवात केली आहे. टीझरमुळे मतं वाढत नाही असा टोला उदय सामंतांनी मनसेला लगावलाय. विजयी मेळाव्यासाठी मनसेचा टीझर आता जारी करण्यात आलाय, तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत युती होणार नाही असंही सामंतांनी स्पष्ट केलं. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस देखील आहे. ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही. आणि एक मोठी बातमी आपण पाहतोय. दिशा सालियन प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. हत्या आणि बलात्काराच्या आरोपांना कुठलाही पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्र जे ते मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलंय. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर आपण पाहतोय की एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे. दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये घातपात नाही. दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लैंगिक शारीरिक अत्याचाराच्या खुणा नाही आहेत. सीसीटीव्ही तपासल्यानंतर काहीही तथ्य आढळलं नाहीये. उपस्थितांचे कॉल रेकॉर्ड तपासले, काहीही संशयास्पद असं आढळलं नाही. तर आता नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय दिशा सालियन प्रकरणात आरोप करणाऱ्या सर्वांनीच तर माफी मागावी असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते. मुंबईच्या वडाळ्यात एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. धारधार शस्त्रानं गळ्यावरती आणि पाठीवरती वार करण्यात आलेत. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा वाद झाल्याचं आता कळतंय. टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र हे दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये भर रस्त्यात एकावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. हे दृश्य पाहतोय अतिशय अंगावरती थरकाप आणणारी अशी हे दृश्य, अंगावरती काटा आणणारी हे दृश्य आहे. एकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. वडाळ्यातली संपूर्ण घटना आपण पाहतोय. पत्नीसोबत अनैतिक संबंध होते याच संशयावरून भर रस्त्यात अगदी धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. आम्ही मराठी बोलणार नाही यासाठी मुंबईत आंदोलन करण्यात आले. हो, मुंबईत आंदोलन केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. पण खरंच मुंबईत मराठी विरोधात आंदोलन झालंय का? हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जातोय आणि म्हणून आम्ही या व्हिडिओची पडताळणी केलेली आहे. मग आम्हाला नेमकं काय सत्य कळलंय पाहूयात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईतच राहून परप्रांतीय मराठी भाषेविरोधात आंदोलन करतायत. आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर हातात घेऊन आंदोलन केल्याचा दावा करण्यात आलाय. मुंबईत राहून हे मुंबई विरोधात आंदोलन करूच कसे शकतात असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. मराठी भाषेविरोधात मुंबईतच आंदोलन.
परप्रांतीयांची मराठी विरोधात घोषणाबाजी, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? मुंबईतल्या ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून हे मराठी विरोधात आंदोलन केल्याचं दिसतंय. त्यांच्या हातात आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर दिसतायत. हा व्हिडिओ पाहून मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काहींनी तर हे आंदोलन कुणी केलं याचा शोध सुरू केलाय, तर काहींनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिलाय. मात्र खरंच हे आंदोलन झालंय का? आंदोलन करणारे नक्की कोण होते याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळं मराठी परप्रांतीय असा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आमच्या टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मराठी भाषेविरोधात मुंबईत आंदोलन झालेलं नाही. ताज हॉटेल बाहेरील आंदोलनाचा व्हिडिओ खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीनं तयार करण्यात आलाय. AI टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून दिशाभूल केली जातीये. मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी व्हिडिओ बनवला गेलाय. हा व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आलाय. मात्र हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. आमच्या पडताळणीत मराठी विरोधात मुंबईत आंदोलन झाल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.